राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या दिशेने प्रगती करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते आज नागपूर इथे पत्रकारांशी बोलत होते। शक्तीपीठ महामार्गाशी संबंधित पर्यायी जोड रस्त्यांचं 70% काम झालं आहे। उर्वरित 30%साठी 2 पर्यायी वळण रस्त्यांचा प्रस्ताव आला असून त्यातला एक आम्ही निश्चित करू असंही त्यांनी सांगितलं। सर्वांना देयक दिल्यानंतर भूसंपादनाचं कामही सुरू होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। वाढवण बंदर जगातल्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असेल असं सांगत समृद्धी महामार्गाला वाढवण बंदराशी जोडणारा रस्ता आम्ही तयार करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। हे बंदर समृद्धी महामार्गाशी जोडलं गेलं तर राज्यभरातल्या लॉजिस्टिक आणि औद्योगिक क्षेत्रांना त्याचा मोठा लाभ मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले। ज्यांच्याकडे पायाभूत सुविधा असतात तेच नव्या व्यवस्थेत यशस्वी होऊ शकतात, या दृष्टीनं आम्ही राज्यातले पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करत आहोत असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। नागपूर विमानतळाशी संबंधित सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून लवकरच त्याचं काम सुरू होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।